राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्षप्रवेशाची मालिका सुरू झाली आहे। असं असतानाच निवडणुकांच्या तोंडावर भाजपानं ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे। या नव्या सेनापतींच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुका लढण्याची योजना भाजपानं आखल्याचं स्पष्ट होतंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या महायुतीचा ठाणे जिल्ह्यात वर्चस्व राहिला। 3 पैकी 2 लोकसभा मतदारसंघ तर 18 पैकी 16 विधानसभेच्या जागा महायुतीनं जिंकल्या। यामुळे जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व वाढल्याचं चित्र आहे। यामध्ये भाजपाचे 9 तर शिवसेनेचे 6 आमदार आहेत। या दोन्ही पक्षांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे। असं असलं तरी पालिका निवडणुका तिन्ही पक्ष महायुतीत लढणार की स्वतंत्र लढणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत। त्यातच जिल्ह्यात इतर पक्षातील माजी नगरसेवकांना गळाला लावत आपल्या पक्षात प्रवेश देण्याची मालिका सुरू झाली असून यामध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आघाडीवर असल्याचं चित्र आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा भागातील राष्ट्रवादीच्या 11 माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता। त्याचबरोबर या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपालाही शह दिला होता। शिवाय नवी मुंबई महापालिकेत भाजपा नेते गणेश नाईक यांचं आजवरचं वर्चस्व राहिलंय। मात्र येथील इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरू असल्याचं चित्र आहे। एकूणच जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पितृपक्षांमध्येच पालिकेतील सत्तेची लढाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। असं असतानाच निवडणुकीच्या तोंडावर भाजपानं ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे।